मंडई पवन भाऊ आज लईच फॉर्ममध्ये होते. का बरं तर त्याला सांगतो तर मंडई तुमचा भाऊ झालेला होता सकाळून एकदम कडक मध्ये रेडी. का बरं तर आपल्याकडे आले होते जितू भाऊ. जितू भाऊ आलेले होते म्हणे रोशन भाऊ आपल्याला ना कपडे घ्यायला जायचे म्हटलं चला ना प्रगतीमध्ये. प्रगती ड्रेसेसमध्ये आलो मंडई तिथून आपण मस्त शर्ट घेतला नाही का ग्रीन कलरचा. जितू भाऊला म्हटलं आज तुमचा डायरेक्ट दरार आहे म्हटलं. काही विषय नाही. लगेच आपण आलो शिकंजी प्यायला मंडई शिकंजी वगैरे पिली आणि घरी जाता जोगेश दादा म्हणे आपल्याला रोशन भाऊ बाहेर जायचे. बाहेर म्हटलं कुठे? तर आपण आपली परळ घेऊन निघालो मंडळी मालेगावला. आता मी म्हणशाल मालेगावला का बरं? तर मालेगावला आलेलो होतो आपण कॅम्पामध्ये नाही का आपल्याला कोल्ड ड्रिंक्स घ्यायच्या होत्या मंडई. कळवणला आपला काही डीलर नाही एखादा पण. मग आपण आलो मालेगावला डायरेक्ट. मग इथून कॅम्पाच्या कोल्ड ड्रिंक वगैरे घेतल्या मंडई. पोरांना म्हटलं गाडी एकदम फास्ट लोड करा. फास्ट गाडी लोड केली मंडई आणि गाडी फुल भरून टाकली होती नाही का. आता तुम्ही म्हणशाल नॅनोमध्ये तर नॅनोमध्ये सुद्धा मंडई आम्ही एवढी गाडी भरून घेऊन चाललो होतो. तेवढ्यात घरी येताच सुदर्शन भाऊंचा फोन होतो म्हणे आपला सेटअप रेडी व्हिडिओ काढून घे. व्हिडिओ काढला मंडई घरी जात होतो तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इतकी खतरनाक दिसत होती मंडई झेंडाचा काही विषयच नव्हता. मग लगेच रात्री नाही का आपला रामनवमीचा कार्यक्रम होता मंडई इथे. तर मिरवणूक निघणार होती. मग पहिले शिवाजी महाराजांची आरती झाली मंडई. पवन भाऊ तर अरे आवरात नव्हते. पवन भाऊचा फॉर्म एवढा विषय होता कारण की ऑपरेटर्स पवन भाऊ करत होते म्हणून काही लोडच नव्हता. मग आपले छोटे बंधू बी होते तिथे.